नमस्कार शेतकरी मित्रांनो, पी-एम किसान योजनामध्ये पूर्ण 30 लाख शेतकऱ्यांना या योजनेतून बाहेर केलं गेलं आहे. आता तुम्हाला कसं कळेल, की तुमचं नाव या योजनेमध्ये आहे का तुमचं नाव या योजनेतून बाहेर केलं गेलं आहे? ते जर तुम्हाला चेक करायचं असेल, तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप पूर्ण प्रोसेस मी मोबाईलमध्येच शिकवतो. तुम्ही घरी बसल्या चेक करू शकता, की तुमचं नाव या योजनेच्या लिस्टमध्ये आहे का नाही. ठीक आहे. तर तुम्ही पहिले प्रूफ पाहून घ्या. हे पाहू शकता तुम्ही इंडिया टीव्हीचा एक ऑफिशियल आर्टिकल आहे, जो की 11 फेब्रुवारीचा आहे. पूर्ण 30,18,361 किसान जे शेतकरी आहेत त्यांना या योजनेमधून बाहेर केलं गेलं आहे आणि त्यांना ₹2,000 भेटणार नाही. ठीक आहे. तर आणि यू-पीमध्ये पूर्ण किती किती लोकांना परत या योजनेमध्ये सामील केलं गेलं आहे, म्हणजे त्यांना या योजनेचा लाभ भेटणार आहे. नवीन शेतकरी जुडले आहे आणि पूर्ण इंडियामधून 30,18,361 शेतकऱ्यांना या योजनेतून बाहेर केलं गेलं आहे. तर चला मी तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप पूर्ण प्रोसेस सांगतो, की तुम्ही घरी बसल्या या योजनेमध्ये तुम्ही अजून पात्र आहात का नाही, तिची लिस्टमध्ये तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता. शेतकरी मित्रांनो, तुम्ही सर्वात अगोदर डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिली, त्या लिंकवर क्लिक करणार तर तुम्ही या वेबसाईटवरती येऊन जाणार. त्याच्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करत यायचं आहे. ठीक आहे. खाली स्क्रोल करत यायचं आहे आणि इथं तुम्हाला एक बेनिफिशरीचा एक कॉलम तुम्हाला पाहायला मिळून जाईल. हा कॉलम याच्यावरती तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येऊन जाईल. तर इथं सर्वात अगोदर तुम्हाला तुमचं राज्य म्हणजे तुम्ही तुमचं राज्य जे आहे तेच निवडायचं आहे, म्हणजे महाराष्ट्र निवडायचं आहे. इथं तुमचा जिल्हा निवडायचा आहे. इथं तुमचा तालुका निवडायचा आहे. ठीक आहे. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पूर्ण प्रोसेस करून दाखवतो. सर्वात अगोदर सिलेक्ट स्टेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपला स्टेट निवडून घ्यायचं आहे, ते म्हणजे आपलं महाराष्ट्र. त्याच्यानंतर आपला जो पण जिल्हा आहे तो निवडून घ्यायचा. जसं मी कुठलाही एक निवडून घेतो. ठीक आहे. मी जो निवडतो जालना. ठीक आहे. त्याच्यानंतर मी एक इथून जालन्यामधून कुठलाही एक तालुका निवडून घेतो. ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मी माझ्या गावाचं कुठलंही एक गावाचं नाव निवडून घेतो. ठीक आहे. हे सगळं मी निवडून घेतलं. त्याच्यानंतर गेट रिपोर्ट हे निळं बटन तुम्हाला पाहायला मिळत असेल. या बटनावरती तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पाहू शकता पूर्ण लिस्ट येऊन गेलेली आहे. ठीक आहे. ज्यांचे म्हणजे जे नावं आहे शेतकऱ्यांची इथं फार्मर नाव आहे. इथं सीरियल नंबर आहे आणि इथं तो मेल आहे की फिमेल आहे ते इथं लिहिलेलं आहे. तर या लिस्टमध्ये तुम्ही स्क्रोल करून तुमचं नाव वाचू शकता. ठीक आहे. जे पण तुमचं नाव असेल, जसं इथं एक महिलेचं नाव आहे. ठीक आहे. हे असं या महिलांचं शेतकरी महिला आहे, ती या योजनेचा लाभ घेते. बाकी काही पुरुष उमेदवार आहे आणि तुम्हाला जर इथं नाव नाही सापडलं, 50-50 लोकांची लिस्ट असते ही. तर 2 नंबर कॉलमवरती क्लिक करायचं. 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर असं 10 पर्यंत आहे आणि सगळ्यांमध्ये चेक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं नाव जर पाहायला मिळालं, तर तुम्ही समजून जायचं की तुम्हाला या योजनेचा लाभ 100% मिळेल. ठीक आहे. आणि तुमचं नाव जर इथं दिसलं नाही, तर तुम्ही समजून जायचं की तुम्हाला पुढच्या वेळेस या योजनेचे पैसे येणार नाही. तर या प्रकारे तुम्ही घरी बसल्या प्रधानमंत्रीच्या ऑफिशियल वेबसाईट ही पी-एम किसान योजनेची जी ऑफिशियल वेबसाईट आहे, याच्यावर येऊन तुम्ही तुमचा जिल्हा, तुमचा स्टेट, म्हणजे तुमचा तालुका, तुमचं गावाचं नाव टाकून या प्रकारे तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे. तर या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथं जाऊन तुम्ही चेक करा. तुम्हाला भेटून जाईल आणि या प्रकारे तुम्ही इथं तुमचं नाव चेक करू शकता आणि पी-एम किसानची जी पण पुढच्या वेळेस जी पण अपडेट येईल ती मी आपल्या चॅनलमार्फत तुम्हाला अपडेट देऊन देईल. त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करून ठेवा आणि फेसबुकवर व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करून घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये आपला WhatsApp ग्रुपची लिंक दिली आहे. तो जॉइन करून घ्या. तुम्हाला तिथं पण डायरेक्ट लिंक भेटून जाते. ठीक आहे. इकडं-तिकडं कुठं जायची गरज पडत नाही आणि तुमचा जर काही प्रश्न असतील, काही विचारायचं असेल तर मला Instagramवर मेसेज करा. मी तुम्हाला 100% रिप्लाय देईल. माझ्या Instagram आयडीची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. ठीक आहे. आणि फेसबुकवर पाहत असाल तर कमेंट सेक्शन चेक करून घ्या. तिथे पण सगळ्या लिंक मी दिलेल्या आहे. तर चला भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.